कणकवली आयोजित लोकरंग कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे। या ठिकाणी डांबरे ग्रामवासियांतर्फे रंगकाम लोकमंचच्या सगळ्या कलाकार, या सगळ्या कलाकारांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये मी भव्य स्वागत करतो। सर्वप्रथम मी ओळख करून देतो, या ठिकाणी ज्येष्ठ लोककलावंत, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये ज्यांचं सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे आणि ज्यांना शाहीर म्हणून ओळखलं जातं ते प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक नामवंत सूत्रसंचालक, निवेदक आणि गावगाथा गझली या चित्रपटामध्ये आणि मालिकेमध्ये मास्तरची भूमिका केलेले आणि कवी लेखक म्हणून ज्यांना नावलौकिक आहे असे निलेशजी पवार सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आता सुरू असलेली वेतोबाची सिरियल, त्या सिरियलमध्ये अगदी काही म्हणजे कालावधीतच महाराष्ट्राच्या बाहेर ज्या सिरियलला लौकिक मिळाला त्या महाराष्ट्राच्या सिरियलमध्ये, वेतोबाच्या सिरियलमध्ये भोळ्या मामाची भूमिका बजावणारे विवेक वाळके सर ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। त्याचबरोबर नृत्य दिग्दर्शक आणि वेगवेगळे असणाऱ्या महाराष्ट्र आणि आमच्या कणकवली कॉलेजमध्ये सतत ज्यांचा सहभाग असतो असे श्रीधर पाचंगे सरांची संबळ वाजली की झोपेतून माणूस जागा होतो, जागा झालेला उठून पुढे चालायला लागतो, अशा प्रकारचे हे श्रीधर पाचंगे सर। प्रत्येकाची ओळख करून द्यायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, तुम्हाला सुद्धा कार्यक्रमाची आता उत्सुकता लागलेली आहे। पुनश्च एकदा आम्ही सर्व रंगकाम लोकमंच या सर्व कलाकारांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढची सर्व सूत्र या ठिकाणी हरिभाऊ भिसे सर या सह सुपूर्द करतो। आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला माहितीच आहे की आता काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये आपल्या गावातील असे एक व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व सतत सामाजिक कार्यामध्ये त्याची धडपड असते, एक हरवणारी व्यक्तिमत्व म्हणून आपण यांना ओळखतो, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके हृदयातील असणारे बबलू सावंत। त्या बबलू सावंत यांचा रंगकाम लोकमंच यांच्या सर्व कलाकारांच्या मनातून नृत्य सत्कार या ठिकाणी होत आहे। आदरणीय आणि सन्माननीय बबलू सावंत यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे। सर्व कलाकारांच्या नृत्य सत्कारामध्ये आपण इथे उपस्थित राहावं, शाल आणि श्रीफळ देऊन इथे त्यांचा भव्य सत्कार होत आहे। सत्कार प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, त्याचबरोबर निलेश पवार सर आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीत आपण सत्कार करत आहोत। त्यांना जी संधी मिळालेली आहे ते गावाच्या आणि आजूबाजूच्या सर्व विकासात्मक कामामध्ये ते वापरतील, अशा प्रकारचे आपण शुभ आशीर्वाद या ठिकाणी देऊया। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या या बबलूला आपण शुभेच्छा देऊया आणि अशाच प्रकारे उत्तरोत्तर सुस्वागतम रसिको हो सगळ्यांचं या शुभ कार्यक्रम प्रसंगी आणि एवढ्या खूप चांगल्या दिवसाच्या निमित्तानं रंगकाम कणकवलीच्या वतीनं आम्हाला तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम रंगदेवता आणि आपल्या सगळ्या रसिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। तुमचं एकदा सगळ्यांचं टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया। खरं तर या लाल मातीचा हा सुगंध आहे, तो कला संस्कृती आणि आपली लोककला जपण्याचा पूर्वापार आमच्या संस्कृतीने दिलेला आम्हाला एक मान आहे आणि हा मान जेव्हा जेव्हा आम्हाला मिरवण्याचा योग येतो तेव्हा खऱ्या अर्थाने अशी एक सुवर्ण संधी कलाकाराला हवी असते। तुमच्यातले प्रत्येक रसिक आहेत हे आमच्या मालवणी माणसामध्ये, मालवणी मुलखामध्ये कलाकार म्हणून ओळखले जातात आणि आज फक्त आम्ही निमित्त आहोत, तुमच्यातलाच कलाकार या ठिकाणी कला सादर करणार आहे आणि या सगळ्याचा आस्वाद तुम्ही घेणार आहात। या कार्यक्रमामध्ये तुम्हाला गमती, विनोद, त्यानंतर नृत्याचा बहारदार कार्यक्रम, मालवणी तडका अशा सगळ्याच कार्यक्रमांची सुरेख मेजवानी मिळणार आहे आणि जिथे तुम्हाला हसावंसं वाटेल तिथे खूप जोरात हसा, जिथे टाळ्या वाजवायच्या असतील तिथे खूप जोराने टाळ्या वाजवा, जेणेकरून आमच्या सगळ्या कलाकारांना हुरूप येईल। तुम्हाला शिट्ट्या मारायच्या असतील तर त्या शिट्ट्या मारा, फक्त आपल्या या सगळ्या मालवणी संस्कारांचा विसर पडू देऊ नका, एवढंच मला सांगावंसं वाटतं। या संपूर्ण माध्यमातून तुमचं मनोरंजन 100% करण्यासाठी आमचे हे सगळे वादक कलाकार, सगळे गायक कलाकार, सगळे नृत्य कलाकार आणि आम्ही अगदी 100% रंगदेवतेला स्मरून तिचा आशीर्वाद घेऊन आहे तो कार्यक्रम आम्ही पूर्णतः यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कलाकार आणि रसिक यांच्यामध्ये जर सुंदर नातं निर्माण करायचं असेल तर तुमचा प्रतिसाद आणि आमची साथ हीच या कलाकाराची एक खूप उत्तुंग पावती असते। तर मला असं वाटतं
की तुमच्याकडून ही पहिल्या प्रतिसादाची पावती टाळ्यांच्या रूपाने आलेलीच आहे, ती वारंवार येत राहील अशी या निमित्ताने आशा व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे सगळेच मित्र आहेत, बबलूजी असतील, सावंत सर असतील, माझ्या कॉलेज जीवनातले काही मला मित्रमंडळी या ठिकाणी भेटली, मला गावगाथा गझालीमध्ये बघितलेली, सिरियलच्या माध्यमातून बघितलेली सगळी मंडळी भेटली. अर्थात ही सगळी मंडळी या निमित्ताने आलेली आहेत, ती तुमच्या समोर कलेचं आंदण घेऊन आलेली आहेत आणि ती ओंजळ रीती करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आम्हाला सुद्धा असा कार्यक्रम करताना एक हुरूप येतो, कारण आमचा हक्काचा प्रेक्षक, मालवणी प्रेक्षक आणि लाल मातीचा प्रेक्षक आहे, तो आमच्या कायम हृदयामध्ये वसलेला असतो. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही कार्यक्रम केले, पण आपल्या घरामध्ये केलेलं आमचं कौतुक किंवा आपल्याच रसिकांनी आमच्याच पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही एक आपल्याला खऱ्या अर्थाने बळ देते. तर हेच बळ आम्ही आता तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहोत आणि पुढचे 2-3 तास आपण धमाल करणार आहोत. सोंग असणार आहे, विनोद असणार आहेत, मालवणी कविता असणार आहेत, लावणी असणार आहे, सगळ्या गोष्टींची मेजवानी. जसं एखादा खवय्या एखाद्या पार्टीला जातो आणि तिथे सगळ्याच पदार्थांचा आस्वाद घेतो, तसंच तुमच्यासाठी हा मनोरंजनाचा परिपूर्ण पॅकेज कार्यक्रम आहे, तो आम्ही रंगखाम कणकवलीतर्फे घेऊन आलेलो आहोत. तर तुमचं आमच्या रंगखामच्या वतीनं, रंगभूमीच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि सगळी सूत्र विसेसरांकडे सुपूर्द करतो की या सुंदर कार्यक्रमासाठी तुमची 100% उपस्थिती इथे आहे. शरीराने इथे आहात पण मनाने पण इथेच राहा, कारण आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खूप धमाल पॅकेज. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आलात, तुमचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि या रंगभूमीच्या चरणी या ठिकाणी आमच्या पहिल्या पुष्पाने आम्ही सुरुवात करतो. या रंगभूमीच्या चरणी आणि समोर असणाऱ्या मांडाच्या या ग्रामदेवतेच्या माध्यमातून तुम्ही जे स्तुत्य उपक्रम राबवला आहात त्याला, या लाल मातीला वंदन करतो, रंगभूमीचा आशीर्वाद मागतो, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मागतो आणि विनंती करतो भिसे सरांना, या कार्यक्रमाची, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अर्थात आपण गणरायाला वंदन करून करतो, तर याच कार्यक्रमाची सुरुवात आपण अशाच एका सुंदर गीताने करूया, ज्याच्यामध्ये गणरायाची आळवणी असेल आणि वंदन असेल, नमन असेल त्या गणपतीला. पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो पयल नमन, तुम्ही ऐका हो गुंजन आम्ही करीतो नमन. पयल नमन हो पयल नमन, आणि उभं हो सज्जन आम्ही करीतो नमन. पयल नमन हो पयल नमन, तुम्ही ऐका हो गुंजन आम्ही करीतो नमन. पयल नमन हो पयल नमन. अरे हो पहिलं नमन कडवंदन, इडा पूजन, इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पडला, इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन. तुम्ही ऐका हो गुंजन. पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो पयल नमन. पयल नमन हो पयल नमन, आणि उभं हो सज्जन आम्ही करीतो नमन. पयल नमन हो पयल नमन. अरे हो आणि धावत ये रे गजानना पूर्वी आमच्या मनकामना. धावत ये रे गजानना पूर्वी आमच्या मनकामना, हे गौरी गणपती गजानना पूर्वी आमच्या मनकामना. धावत ये रे गजानना पूर्वी आमच्या मनकामना, गौरी गणपती गजानना पूर्वी आमच्या मनकामना. धावत ये रे गजानना पूर्वी आमच्या मनकामना. गणराया बारीक तुमची काया रंगणी नाच रे. गणराया बारीक तुमची काया रंगणी नाच रे, गणराया बारीक तुमची काया रंगणी नाच. हे गजानना हरवी आमच्या विघ्ना रंगणी नाच रे. गणराया बारीक तुमची काया रंगणी नाच रे, गणराया बारीक तुमची काया रंगणी नाच रे. हे गणपती आला आणि नाचून गेला रे. गणपती आला आणि नाचून गेला. गणपती आला आणि नाचून गेला रे, गणपती आला आणि नाचून गेला. गणपती आला आणि नाचून गेला रे. गणपती आला आणि नाचून गेला.
पार पार माघाराला हे गणपती आला आणि नाचून गेला रे गणपती आला आणि नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला रे गणपती आला आणि नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला रे गणपती आला आणि नाचून गेला नमस्कार मंडळी नमस्कार. आज 16 सहस्र गवलरींचा मेला मिलन मिसळून दुधात ताक घुसलून घुसलून तयार झालेला दूध लोणी ताक तूप घेऊन आज तिवरे डांबऱ्याच्या बाजारात निघाले. तर मावशे मला सांग हा. तुझी तयारी झाली का? माझी तयारी झाली. बरं मला सांग हा तू काय घेतलंस? मी घेतलं हिंदुस्तान. हिंदुस्तान? हो. अगं मग नेसलीस काय? नेसले पाकिस्तान. पाकिस्तान? होय. जल्लो मेला एवढं गुंडाळलंच तरी कसं? गेली 50-55 वर्षी गुंडाळून ठेवलं होतं हा. पण आता ते फाटायला लागले. होय ना? हा, हा, हा. बरं हा. मला सांग हा. आपण त्या होलीच्या येलेला पारदाला गेलो होतो, होय शिकार करायला गेलो होतो. शिकार करायला गेलो होतो ना? हो. तेव्हा माझ्या हातात काय होता? तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती. जगप्रसिद्ध बंदूक होती. मग त्या बंदुकीच्या नदीतनं गोली सटाकली. हा. तेव्हा काय झाला? तेव्हा त्या प्रतिस्पर्ध्याच्या पायाची नली फुटली. फुटली ना? हा, फुटली. मग जल्ला येवला समदा माय दसांग सुद्धा चालू बाजारास कशी नाही आली? चालू बाजारात नाही आली. चालू बाजारास नाही आली ना की माझा कालीच कसा कलकलता. हा, 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 हा. तेव्हा मावशे हा. तुझ्या मंजूल आवाजात तू चालू झाली मार होय. त्यावर मी माग राहते. आता आली बघ. अगं चालू झोका दे गो मरीना. चालू धोका दे गो मैना, चालू धोका दे गो मैना, चालू धोका दे गो मैना, चालू धोका दे गो मैना. पुरी नाही आणली रुसू नको मैना. पुरी नाही आणली रुसू नको मैना. चालू धोका दे गो मैना, चालू धोका दे गो मैना. नस नाही आणली रुसू नको मैना. पगड नाही आणला रुसू नको मैना. चालू धोका दे गो मैना, चालू धोका दे गो मैना. खेल र बुवा 2 दिन बाय 2-3 दिन क्या नाचतात काय. खेलो रे बुवा 2 दिन बाय 2-3 दिन क्या नाचतात. मुंबईचा भावना सकाराम पाहिलं जाऊन रंग चढावून भाव घालून भाव संसार सांभाळून भावाच्या लग्नाला हो निघाला मुलखाला. भयला नमना हो भयला नमना. आणि उभं हो सज्जन आम्ही करीतो नमन. हो भयला नमना हो भयला नमना. आणि करीतो नमन तुम्ही ऐका हो गुरुजन. भयला नमना हो भयला नमना. हो पयला नमन हो पयला नमन. भयला नमना हो भयला नमना. हो पयला नमन हो पयला नमन. भयला नमना हो भयला नमना. हो पयला नमन हो पयला नमन. भयला नमना हो भयला. पाडग्या पाडग्या अरे पळग्या थंय जाऊ नको. अरे वाईट थांब तुका सांगतोय काय ता. अरे मेल्या तुका काय सांगत नाही ते हरिभाऊ का भिषे काय कार्यक्रम करू येणार होते ना ते हैतर उमरटच्या दिट्या जाऊन बघ खै राहले कायला अंधारा भीती वाटता. माय ज्या लोकांचे काजी चोरू तुका भीती नाही ना वाटत. हा आम तुका अरे आता तुका बॅटरी देऊ गई हा मानतय कायला. हा आता मोठो बॅरिस्टर झालंस तू कॉलेजात जातस कंदील घेऊ तुका लाज वाटता. बॅटरी शेल नाही. अरे शेल नाही ते घालू खोय लोका जमली तर कार्यक्रम करू नको. अरे ते हरिभाऊ भिशे ते काय ते वाजपेयी आणि गोंधळ सगळे घेणार होते ना ते हैते खैते अडकले काय चुकलेत रस्तो चुकलेत काय तर बघ आणि हे कार्यक्रम घेऊन येते का. थांबिले मी बॅटरी शेल घालते हिरा पडली आताच्या पोरांका काय काय दिसतंय तुमचे डोळे बिळे फुटलं का काय तुमचं म्हणतो. तुम्ही एवढे आहात. अरे एक तर राहताना जाताना एक तर रात्री येताना काय अवस्था वाईट झाली दिसतं. डोळे फुटले काय काय तुमचं. अहो मी बॅटरी तुम्ही कोण
अरे वा 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 वा, बरं झालं तुमची आमची भेट झाली. अरे वा, मी तुमकाच आता सांगणार होतं त्या भाग्या की हरिभाऊ विषय ठरवले तर तुमचाच दर्शन झाला. बरं झालं बाबा, पण इथे पण काय अवस्था झाली. काय झाला? या फोंडे घाटात न बरी पण तांबडी भडक कापड झाली नव्हता. होय काय आमचं ह्यो मालवणी माणूस असा. आणि मालवणी माणूस जर असताना तशी आमची लाल आणि तांबडी माती असता. या तांबड्या माती अजिबात भियायचा नाही, अजिबात व्हायचं नाही. अजिबात भियायचा नाही. का बरं? कारण मधुदंड ते सुद्धा म्हणतात. म्हणजे तेव्हा म्हणायचे मी पडलंय त्याची माका भीती वाटत नाही, असं असं पडलंय तो लाल मातीतच पडलंय. असं 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 असं. त्यामुळे लाल माती एक भियायचा नाही. बरं झालं हा. तुमची आमची आधी भेट झाली. बरं. पण येता येता इथं एवढी अवस्थेत तिथं आलो खरं. हा. आल्यासारखा पाहुणचार बसायला सांगणार, काय चहा पाणी काय देणार का नाही. तर तुमका दिलं असतं, खुर्ची दिली असती तुमका बसा. काय ते खुर्ची खुर्ची बिर्ची द्यायची पद्धत आहे का खुर्ची तुमच्याकडे? तुमका दिली असती ना, अशातला भाग नाही. आमचं मालवणी माणूस पाहुणचारच भारी करता. बरं, बरं. काय हा. आमच्याकडे एक घनगाव खुर्ची असा, असं असं असं. पण त्याच्यावर ना आमचे सरपंच किरण कानडे बसले. त्यामुळे तुमका खुर्ची गावाची नाही. आणि दुसरी खुर्ची असा हा. ती होती, हा. ती तुमका गावली असती. बरं. पण नुकतेच आमचे बबलू जाऊन बसले, असं, असं, असं. त्यामुळे ती तुमका गावाची नाही. म्हणजे खुर्चीच्या काय नाद सोडायचा नाही सोडायचो. म्हणजे तुम्ही शेतकरी माणसं, हा. आम्ही शेतकरी माणसं. बरं. आजचा दिवस तुम्हाला सांभाळून घेऊया. हा. इथंच बसून शाण घेऊया. काय इथंच बसून शाण घेऊया. तुम्ही हे कार्यक्रम करूचो असत तर करा, नाही तर चालते व्हा. झालं काय? आता काहीतरी बोलायचं नाही. इथंच बसून शाण घेऊया. म्हणजे हे बसून आम्ही शान खाऊया. असं कसं म्हणे? मग काय आमच्या भाषेमध्ये कसं म्हणते काय? येऊन शाण जाऊया, हा. घेऊन शाण येऊया, हा. तसं बसून शाण घेऊया. म्हणजे तुमच्या भाषेत काय मोठा काय सांगायचं असा ते काय शान लावून सांगतात. आमच्या भाषेमध्ये तसं म्हणते. तुमच्या भाषेमध्ये तसं म्हणतात तर सोडून द्या. हा. आता आमचे सावंत सर, हा. त्यांच्याकडे आम्ही गेलो. मालवणी माणूस एवढं आदरात तिथे करताना त्यांनी आपलं गुळाचं खोडू दिले. अरे वा. असं मालवणी माणूस असा. अरे वा वा वा. तर हय बसून शान खाव्या बिव्या काय नको, हा. कार्यक्रमात सुरुवात करा. कार्यक्रम सुरुवात करा म्हणे सोपातच नाही. मग? मी एकाला चालू म्हटलं. एकटेच इलास? होय ही सगळी आमची मंडळी बसली आणि तुम्ही सांगतास एकटेच इलास? होय. जरा वाईट लवकर यायचा काय ते? होता, झाडून घेतला असता. आता एकला म्हणायचं काय सांगा, आमचा कोल्हापूर म्हणजे तुम्ही आला आम्हाला 100 रुपये अडवान्स दिलंय. दिलं आणि पुन्हा 500 रुपये घेऊन येतो म्हणून सांगितलं. सांगितलं. तुम्ही काय 500 रुपये घेऊन आला नाही. हा. आम्ही आमचा कार्यक्रम घेऊन आलो नाही. म्हणजे मी तुमच्या कोल्हापुरात इलय नाही असं तुमका वाटतं? बरोबर आहे. अहो तसा नाही हो हरिभाऊ. कसा हा. आम्ही मालवणी माणूस जसे असो ना, दिलेल्या शब्दात पक्के असतो. काय म्हणता? मी तुमच्या कोल्हापुरात इल्लय, बर, बर, पण बर. तुमच्या ताकद पोचाक नाही. म्हणजे असं झालं तरी काय असं म्हणता? काय झालं म्हणजे तुमका आता गझली सांगायची म्हणजे हा सांगताय आता हा. काय हा. की आमच्या कणकवलीतनं ती गाडी सुटताना, चालवून सांगली. हा, बर. त्या घंटागाळच्या गाडीतनं मी तुमच्याकडे येऊन बसलोय, बर. तिकीट बिकीट काढलंय आणि हा. तुमच्या कोल्हापुरात यायला लागत ना रात झाली. रात झाली म्हणजे काळोखीट अंधार पडलो. काळोखीट. आणि त्या कोल्हापुराच्या त्या मी त्या एसटी स्टँड वर उतरलोय आणि असं बघलंय तर काय हा. लाइटिंग फायटिंग लाइटिंग, झाकपाक, झाकपाक. आपणाक काय कळलं नाही. काय कळलं ना त्यात? कसा का हो? माझो बापूस दियात जलमलो आणि दियात मेलो. दियात म्हणजे दियात म्हणजे रॉकेलच्या दिव्यात. राखेलच्या दिव्यात. हा, तुमका शिरा पडली सगळ्या सांगा झाला. बरोबर. हा. हा, तर तो दियात जलमलो आणि दियात मेलो. लाईटीची आपला सवय. कशी लाइटिंग फायटिंग झाकपाक पाकपाक काय कळला नाही. बर. तुमचा तर ना माझ्याकडे रेशनिंग कार्ड होता. माझं रेशनिंग कार्ड तुमच्याकडे? हा. अहो एकुलते एक असते, ते कसं काय रेशनिंग कार्ड असेल म्हणतो मग मी? तुम्ही काय दिलास मग आता? अहो त्याला व्हिजिटिंग कार्ड म्हणतात. व्हिजिटिंग कार्ड. कसं ना, शेवटी कार्ड दिला ना, हा रेशनिंग कार्ड, व्हिजिटिंग कार्ड. व्हिजिटिंग कार्ड. बरोबर आहे. लक्षात ठेवा, शेवटचा शब्द शब्द महत्वाचा. महत्वाचा. आता तुमचा कार्ड घेतलंय हा, हा. आणि असं बघित बघित चाललंय होतंय. आपलं काय जास्त वाचू गेलं नाही. एका बर. माणसाने म्हटलं ह्या काय तब्बक रे बाबा हा. आणि पत्तो सांग, तर तो म्हणाला जावा पुढे असे. बर. आणि थंय पुढे गेलोय तर असं एक मोठं पांढरो कापड असं वाळत घातल्यासारखं सुद्धा घातलं होतो. हा जा तंबू असणार तमाशाचा. तमाशाचा तंबू तेव्हा कळला ग. बर, बर, बर. भुतूर गेले तेव्हा हा, कळला. हा. तुमका सांगतोय भुतूर गेलंय हा. आणि थंय काहीतरी तमाशा चालू होतो. बर, बर, बर. म्हणजे तमाशा म्हणजे असा टांग 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 टांग, तुझी टांग माझी टांग, तुझी टांग माझी टांग, तुझी टांग माझी टांग. आणि तमाशा म्हटल्यानंतर काय ते लावणे, काय ते शिटिओ, काय सगळा सगळा झाला आणि रात्रीचे 12 वाजले. 12 वाजले म्हटलं आता करायचं काय? करायचं काय? तुमचा आता कार्ड माझ्याकडे होता, पण तुमचं शिरा पडलो पत्तो गाव ना. बरोबर. तर होतं म्हटलं आता तसंच खिशात ठेवलं. खिशात ठेवलंय हा. आणि बाहेर इलंय तर एवढं काळो किनाट, एवढं काळ एवढं काळो किनाट, आपली बोटा डोळ्यात घातलाच तरी काय दिसायचं नाही, एवढं काळो होतो. याचा काय होता? नाही डोळं हे बोट डोळ्यात घालून दिसते का बघतो? शिरा पडला. पद्धत. आमच्या मालवणी माणसाची अशी पद्धत असते. पद्धत आहे. हा. तर ती आपले डोळा काय बोटा घालून काय दिसला नाही म्हटल्यानंतर काय केलंय, हा. म्हटलं असो असो चलत दिलंय हा. आणि म्हटलं आता काय करूया, एसटी स्टँड आहे. एसटी स्टँड असं म्हटलं आपल्या हक्काची जागा. दुसरीकडे तर कुठे? एसटी स्टँड वर गेलोय हा.
आणि थंय ढेंगावर गेलाय. ढेंगावर केली म्हणजे आमच्याकडे फक्त लाईटीच्या खांबावर काळी कुत्री ढेंगावर करते. असला काहीतरी करायचं नाही. मालवणी माणूस असं आहे. म्हणजे काय सांगते तुमका, ढेंगावर गेले म्हणजे तसला काय करू ना. म्हणजे? दोन बाकडी अशी ती स्टँडअप उडी होती ना, ती अशी एकटंही केलंय आणि भितूर झोपान दिलंय. म्हणजे मालवणी मालवणी माणसाचं वैशिष्ट्य सांगते तुमका. हा. मालवणी माणूस कसो कसो बघा. हा. मालवणी माणूस खाऊक सदी, खाऊक सदी, कामाक कधी मधी, कामात कधी मध्ये, आणि निजाक दोघांमध्ये. म्हणजे आणि दोघ जण कोणतरी होतं. दोघ जण नाही ते. दोन बाकडी. मी दोन बाकड्या कुठे झोपलोय. बर बर बर. आणि म्हटलं आता रात्री काय माझं डोळं लागलो, दमलं होते तुमचं पत्तो बित्तो शोधत, तर अशी सगळी लावणी बिवणी अशी झाकपाक डोळ्यासमोर होती. आणि फाटपटी जाग गेली अशी 6-6:30 काहीतरी वाजले असतील मला माहित नाही, पण असं जाग गेल्यानंतर डोळे उघडले, असं वाईस आळस दिलंय, स्टँडअप ना बाहेर पडलंय आणि बघतोय तर काय समोर एक कोल्हापुरी मसालो चाललो होतो. मसाला म्हणजे हळद लवंग दालचिनी मिरी कोथिंबीर घातली होती. शिरा पडली. एक सुंदरसा पोरग्या 9 वारीतला चालला होता. आणि मग माका रात्रीचे तमाशे आठवूक लागले. ती लावणी आठवूक लागली आणि झोपेतच मी जागो झालोय. आणि तुमका सांगतय अचानक तोंडात बोटा गेली आणि कचकन शिट्टी मारलाय. शिट्टी मारलाय. आणि तुमका काय सांगा, शिट्टी मारल्यानंतर कोल्हापुरात ते असे 8-10 दांडके बापे असे माझ्या भोवती जमा झाले. गोल उभे राहिले. मी काढला की मी काय सत्यनारायणाचा प्रसाद पिसाद वाटतंय का काय. मग म्हटलं काय आपण म्हटलं आता मोठी माणसं असो कदाचित हे स्वागतासाठी रवले असतील, पण प्रत्येक जण खाली वाकाक लागलो. वागणार नाही तर काय सगळं एवढं मोठं गावचं मानकरी कधी नव्हते आमच्या कोल्हापूरमध्ये आला. तुमच्या पाया बिया पडत असतील. पाया नाही पडत होते, आपापला पायतान काढूक सुरुवात केली. आता म्हटलं आपलो भाजलेलो मसालो होतो लो. पण मी काय कमी की काय, मी काय कमी की काय, लगेच मालवणी चक्कर चालवलाय. मी सुद्धा औशी बापाशीचं नाव मनातल्या मनात घेतलंय. मी सुद्धा असो सदऱ्याचा हात वर केलाय, धोतार घातलेला आहे, धोताराचं सोगो असो वर केलाय. मी पण खाली वाकलय, पायतान काढलंय आणि जीव तुटा धावत सुटलाय. म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये तुम्ही पळून आला असं एवढं सांगायचं होतं लोका. पळा नाही, मग काय पळा नाही. कसा आम्ही मालवणी माणूस पळत नाही, म्हणजे आम्ही पळवतो. मालवणी माणसाचं मगाशी एक गोष्टी सांगितलंय तसं आता मालवणी माणसाचं दुसरं वैशिष्ट्य ऐकून घ्यावा. सर सलामत तो पायतान 50. कशाचा ताळमेळ कशाला हाय का नाही म्हणतो मी. चाल अहो शिर सलामत तो पगडी 50. शेवटी 50 येईल. शेवटचा शब्द महत्वाचा. शेवटचा शब्द महत्वाचा. बरं बरं बरं. आता मला सांगा, असं आता वायफाय बडबड करत राहिलो त्यांच्या पायाखाली दोंडे तिकडे येते. ती पाया पुढची. तुमका एक दुसरी गोष्ट सांगायची होती. तुमचं आता आम्ही घर शोधत असताना ना, तुमचं पत्तो शोधत असताना असं एक मोठं बोर्ड लागलेलो होतो. बोर्ड लावलेला होता. एक मोठं बोर्ड लागलेलो होतो आणि त्याच्यावर असो एक बापी ढोलकी वाजवत होतो, एक बाई अशी नाचा होती, एका बाप्यानं असा तुमतून हातात घेतलेला आहे. मी म्हटलं ही भानगड काय. तर मी ते काय विचारलं ह्या काय अरे, तर ते म्हणाले काय नाही चंद्रकांत ढवळपुरीकर असत. ढवळपुरीकर? हा मग कोण असत ते. अहो तमाशगीर आहेत आमचे मोठे तमाशे. काही माहिती होतं म्हटलं चंद्रकांत ढवळपुरीकर. मागा काय माहिती, आमच्या मालवणात ना माझी मोठी बहीण, ही मोठी बहीण जेव्हा आमच्या घरात कधी कधी येता म्हणजे मे महिन्यात येता दरवर्षी, तेव्हा तुमका सांगतोय ही मुंबईत ना माझी बहीण येता तेव्हा प्रत्येक टायमाक येताना एक एक पोर वाढलेला असता. दरवर्षी वाढलेला असता. आणि जाताना ती बापाशीची प्रेम म्हणून काहीतरी असा भेट घेऊन जाता. येताना दर पावटेक एक पोर वाढलेला असता. माका एक प्रश्न पडता, लोकांका मुंबईत परताक जागा गावत नाही, हिंका जागा शिरा पडली काय. पण म्हटलं काय हरकत नाही. ती पुरीवरनं तुमका गोष्ट सांगते. तर ते सगळी अशी ती माझ्या बहिणीची पोरं असत ना, संध्याकाळ झाली की अशी पडियत जमा होत, इकडनं थोडी जमा होत, तिकडनं थोडी जमा होत. आणि ती म्हणतात आहे मका शेवपुरी शेवपुरी. दुसरा म्हणता अय मका पाणीपुरी होई. तिसरा म्हणता आहे मका भेलपुरी होई. म्हटलं हे पुरियो ऐकान ठाऊक असं ही ढवळपुरी का भानगडा. ते ढवळपुरीकर म्हणजे आपल्या तमाशा मंडळाचं नाव आहे नव्हता ते. भुतूर गेल्यावर कळला आणि तो तमाशो बघलय आणि त्यानंतर ही सगळी गजाल घडली. पण मालवणी माणूस असे मी तुमच्या कोल्हापुरात येऊन पळान इलय नाही सांगायला ठेवते. हरकत नाही, कशात काय असं नाही. इथपर्यंत पोहोचला आता गजाली कमी राहू देत. आता मंडळीला कार्यक्रम बघायचा. कार्यक्रम बघूच बघापासून ती सगळी मंडळी असतात ना तुमचा कार्यक्रम करू आणि बघूक बसलेली असतात. तुम्ही जर असेच बडबडत राहिलात ना तर त्यांच्या पायापुढची पायताना आपल्या पायापुढी येतील. आता सुरुवातीला आमच्या कार्यक्रमामध्ये गण होतोय. गण होता
गण करा. काय गण सुरू करा? आता गणपती आला नाचून गेला त्याला गण म्हणतात. ते का गण म्हणतं? हो. तुमचं आवाज बघूस काय प्रौढ शिक्षणात पण शिकलो नाही का हो? काय झालं काय? आमच्या लोक नाट्याच्या भाषेमध्ये गणेश तावणाला गण म्हणतात. गणपती गण म्हणतात. हो. हं? हा. बापाशिक बा म्हणतात. हो. मग आवशिक काय आज म्हणतात. आमच्या भाषेमध्ये तसं म्हणतात. तुमच्या भाषेचा संबंध आहे. कार्यक्रमाला सुरुवात करा. गणाच्या नंतर गवळण. गवळण. हा. गवळण नको. गवळण नको म्हणजे आमच्या गावात गवळण आणि देवळण दोघांनी आपलं धंदो बंद केलेलो आहे. धंदो बंद केला म्हणजे धंदो म्हणजे तसला काय ना, म्हणजे सकाळी सकाळी गवळण उठा हा. आणि मगाशी म्हटला ना तुम्ही त्या नमनामधली गवळण, हा. तशी गवळण जाऊन तू घराघरात दूध दे. बर. देवळण असा ती देवळा पुढे सडो असं सन्मार्जन रांगोळी बिंगोळी काढी. असं 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 असं. पण आता हे हळूहळू सगळ्या गोष्टी बंद झाले. तरी संपले तरी आपण आता इथे गवळण बघायला पाहिजे. काय गवळण बघूया हा बघूया. नाविन्यपूर्ण गवळण बघितलं पाहिजे. अरे वा. चला. बघूया गवळण. गवळण. झाकपाक झाली आमच्या तमाशावानी. अहो गवळण म्हणजे काय हा, हा, हा. मला सांगा. गवळण म्हणजे असे एकामागोम एक आठवणी जागे होतात. अरे, जावे. हा. आता कार्यक्रम पुढे सुरू करू. बघा, आता गण झाला, हा गवळण झाली, हा. आता व्हाय पाहिजे बतावणी. सुरू करा. काय सुरू करा? बतावणी. अहो तुम्ही माझ्या संग बोलता, मी तुमच्या संग बोलतो, याला बतावणी म्हणतात. एका बतावणी म्हणतं. हो हो हो. याची आमच्या कोकणात अजिबात गरज नाही. गरज नाही म्हणजे कारण सकाळी उठल्यापासून प्रत्येक घो हा. आपल्या बायले बरोबर हा. आणि प्रत्येक बायल आपल्या गोवा बरोबर बतावणीच करीत असते. काय म्हणता काय? आता तुमका उदाहरण सांगायचं म्हणजे परवा ते काय हळदी कुंकू झाले ना. हा, हा, हा. हळदी कुंकू झाले मकर संक्रांतीचे ना. बर बर बर. त्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूची एक गजाल सांगतो तुमका. बर. म्हणजे माझ्याच घरची गोष्ट. हा, हा, हा. मी सकाळी असं 8:30 वाजेपर्यंत झोपलेलो आहे बर. आणि सकाळी बायको इली. हा, हा. बायको नका आलो उठा. हा. मी उठलोय, डोळे चोळत उठलोय हा, आणि हा. माका म्हणता काय हो हा. मी या दिसतोय कसा. बर बर बर. म्हटलं माका डोळे असंच म्हणून तू दिसतो. हो, हो, हो. त्याच्यात नवल काय. नाही नाही नाही, मी या साडीत कसं दिसतोय. अरे वा, नवीन साडी मी दिसली. उठलोय आधी डोळे चोळलंय वाईट व्यवस्थित जागो झालाय आणि म्हटलं
आणि यात बरा दिसतं काय आज विशेष काय मनात माका कळलेला आज काहीतरी खिसो आपलो गरम होतो बर बर बर. खिशात कात्री लागतली हा. पण मी म्हटलं आतला काहीतरी वेगळा असात बर. ती म्हणाल नाही 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 या हळदी कुंकू मकर संक्रांतीक जरा हळदी कुंकू घालूचं ठरवलंय हा घाला हो बरोबर तर म्हटलं नाही नाही हा हळदी कुंकू जरा वेगळा घालूचं ठरवलंय आणि हळदी कुंकूत वाणं वाटतात ना हा ना वाणं नाही हो. हा वस्तू वाटतात ना हा, वाण, वाण. वाण, हा, वाण. बरोबर. हा. पदरात देऊन वाटतात ना बर बर हा ती वाणा देवची ठरवलंय तर म्हटलं देवा बर तर नाही म्हणता या वेळेला वाणा जरा वेगळी देवची ठरवली वेगळी वाणा. वेगळी कशी वाणा बर. तर म्हणे गंगेचा साबण तो गंगा साबून असताना गंगेच्या पाण्यात न्हावचो गंगेचं साबून असताना कोणी बघितले ते गंगेतलं असतंय का कुठल्या गटारला असतंय? तिला पडले आमचं काय माहिता बरोबर. पण माका सुद्धा काय कळलं नाही पण मी चिडलोय हा, हा. माका लक्षात दिला पैसे जास्त जातले हो, हो, हो. मी म्हटलं हो गबासा काहीतरी घ्यायचा काहीतरी गंगेचं साबून फाबून आणू नको 5 रुपयाचे पिंजऱ्याचे डबे डझनभर खावतात ते हाडा आणि वाटा वाना गप बरोबर आहे. माझा बायको काय म्हणता काय सांगितलं ओ बायको माका काय म्हणाली माहिती आमका हौस नाही हळदी कुंकू घालूची हा. तुम्ही जिथे असाच म्हणून घालतो अहो नवरा जिवंत असल्यावर घालतात नका अशा बतावणीची गरज नाही ही बतावणी आमच्या चालूच असता अजिबात गरज नाही अजिबात नाही गण झाला लग्न गवळण झाली हा. बतावणी चालू हा. आता व्हाय पाहिजे लावणी लावणी हा अरे वा हा हा लावणी सुरू करा काय सुरू करा मग एकाला लावणी होते का काय मगापासून एकटे इले म्हणतात हे बघा हा प्रत्येक वेळा एकटो इटले असं म्हणायचं नाही तुम्ही लवकर लावणी सुरू करा म्हणजे म्हणायचं नाही म्हणजे कसं म्हणायचं नाही म्हणजे आता तुमका नंतर सांगणार नाही, होतो. पण म्हणा- नका, मी हा. सांगतो तुमका हा. एकटो इले म्हणायचं नाही बर कारण हा. आमच्या कोकणात हा. 4 माणसांची तोंडा एका बाजूक कधी कधी 5व्या खांद्यावर तेव्हा आपल्याला काय झपणार नाही तेव्हा आपण लावणी सुरू केलेलं बरं हा. एकल्यानं एकल्यान म्हणा लावणी पण लावणी हो गई आहे ती लोक बसली आहेत लावणी ऐका चला सुरू करा एकल्यानं लावणी. लावणी म्हणतो हा एकल्यानं एकल्यान म्हणा तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून